अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातलाय। भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या नागलवाडी गावात शुक्रवारी मध्यरात्री एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरावर सशस्त्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मध्यरात्री सुमारे 12च्या सुमारास सेवानिवृत्त शिक्षक राम मारुती गीते यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडून दरोडेखोरांनी आत प्रवेश केला। चाकू आणि तलवारीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी संपूर्ण घराचा ताबा घेतला। कपाटांची तोडफोड करत सुमारे 55 तोळे सोनं आणि 1 लाख रुपयांची रोकड असा एकूण 70 ते 75 लाखांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झालेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। बोधेगाव परिसरात वाढती गुन्हेगारी पाहता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। 36 गावांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन नसल्यामुळेच गुन्हेगारांचं धाडस वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत। सध्या श्वान पथक आणि ठसे तज्ञांच्या मदतीने पोलीस या टोळीचा तपास करतायत। मात्र या धाडसी चोरीमुळे पोलीस प्रशासनासमोर देखील मोठं आव्हान उभं राहिलंय। आता पोलीस या दरोडेखोरांच्या मुसक्या कधी आवळतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय।